भिवंडीसाठी कालची रात्र भयानक होती। सगळीकडे अंधार होता, पाऊस सुरू होता आणि भिवंडीच्या पॉवरलूम नगरीतील नेहमीची घाई गडबड संपलेली असताना 30 जुलै 2026च्या रात्री 11:30च्या सुमारास एक अकल्पनीय आपत्तीने सगळं वातावरण हादरून टाकलं। बालाजी नगरीतील गंगारामवाडी भागात उभी असलेली कोहिनूर नावाची 4 मजली इमारत अचानक ताशाच्या पत्त्याप्रमाणे कोसळली। ही इमारत केवळ भिंत आणि छताची रचना नव्हती, अनेक कुटुंब या इमारतीत राहत होते। एकूण 48 खोल्या होत्या, प्रत्येक मजल्यावर 12। यात राहणारे बहुतेक लोक गरीब, मेहनती, पॉवरलूम उद्योगातील निगडीत लोक होते। काहींनी भाड्याने घर घेतले होते, तर काही दुरुस्तीचे काम करणारे मजूर रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होते। संध्याकाळी 6 वाजेपासून रहिवाशांना अस्वस्थ करणारे संकट मिळत होते। भिंतीमध्ये बारीक बारीक तडे पडत होते। काही वेळाने इमारत हळूहळू झुकल्यासारखी वाटू लागली। रात्री 9च्या आसपास मोठ्या मोठ्याने क्रॅकचे आवाज येऊ लागले। लोक घाबरले। बिल्डिंग पडेल असा जोरात आवाज झाला। शेजारी राहणारे लोक, स्थानिक रहिवासी आणि काही तरुणांनी तातडीने मदत करत कुटुंबांना बाहेर काढायला सुरुवात केली। वृद्ध, लहान मुलं, स्त्रिया सगळ्यांना सावरत बाहेर काढण्यात आलं, पण नियतीने वेगळाच खेळ खेळला होता। काही रहिवासी अद्याप सामान काढण्यासाठी किंवा शेवटची काही गोष्ट घेण्यासाठी आत गेले होते, ते परतलेच नाहीत। तर दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे काही मजूरही इमारतीच्या आतच राहिले होते। आणि मग रात्री 11:30च्या सुमारास एक भयंकर आवाज झाला आणि सगळं काही मिनिटांच्या आत ढासळलं। बी विंग पूर्णपणे कोसळली। धुळीचा प्रचंड लोट, लोखंडी सळ्यांचा आवाज, विटा मातीचा ढीग झाला। सर्वजण आक्रोश करत होते। या घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे। यात बहुतेक दुरुस्ती करणारे मजूर, त्यांचे नाव अद्याप पूर्णपणे समोर आलेले नाहीत, पण त्यांचे चेहरे आणि त्यांच्या आशा, त्यांच्या कुटुंबांची प्रतीक्षा हे सगळं काळजाला भिडणार आहे। एनडीआरएफचे जवान, स्थानिक फायर ब्रिगेड, पोलीस आणि महानगरपालिका कर्मचारी रात्रभर अथक प्रयत्न करत आहेत, मलबा हटवत आहेत। एका महिलेला जिवंत बाहेर काढण्यात आलं, एका जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात नेलं, पण अजूनही किती जण मलब्याखाली आहेत हे सांगता येत नाही। ही इमारत 2007 मध्ये असेसमेंट झाली होती आणि 2012 मध्ये बांधण्यात आली। यात 2 अपार्टमेंट होते। कमकुवत बांधकामामुळे सुरुवातीपासूनच इमारत धोकादायक ठरल्याने पालिकेने तिला अति धोकादायक घोषित करून नोटीस बजावली होती। एका विंगच्या तळमजल्यावर काही पिलर नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते। वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या। रहिवाशांना खाली करण्याचे आवाहनही करण्यात आले होते। तरीही काही कारणांनी किंवा दुरुस्ती होण्याच्या आशेने काही लोक इथेच राहत होते। दुरुस्तीचे काम चालू होते, त्यामुळे इमारतीवर अतिरिक्त भार पडला असावा। भिवंडी ही मेहनती लोकांची नगरी आहे। येथे पॉवरलूम चालवणारे, कापड उद्योगाशी संबंधित हजारो कुटुंब राहतात। दिवसभर कष्ट करून रात्री थकून घरी येणारे लोक, त्यांच्यासाठी ही इमारत केवळ निवासस्थान नव्हते, तर सुरक्षित आश्रयस्थान होते। आज ते आश्रयस्थान त्यांच्या डोक्यावर कोसळले। या घटनेमुळे केवळ मृत्यू आणि जखमा झाल्या नाहीत, तर अनेक कुटुंबांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। ही रात्र भिवंडी कधीच विसरणार नाही। या घटनेतून सुदैवाने थोडक्यात वाचलेल्या कोमल गुप्ता या तरुणीने आपला थरारक अनुभव सांगितला। इमारत कोसळताना तिचे आई वडील कसेबसे बाहेर पडले, पण कोमल ढिगाऱ्याखाली अडकली। अत्यंत भीतीच्या वातावरणात तिने स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली। चुकीच्या दुरुस्ती कामामुळे हा अपघात झाल्याचा तिने आरोप केला। ही घटना केवळ एक अपघात नाही, ही एक चेतावणी आहे। महाराष्ट्रात अशा किती इमारती आहेत ज्या वर्षानुवर्षे धोकादायक ठरवल्या तरीही चालू आहेत? किती कुटुंब अजून जुन्या भिंतींमध्येच आपले आयुष्य सांभाळत आहेत? प्रशासन, महानगरपालिका आणि सरकार यांना यातून एक मोठा धडा घ्यायला हवा। जुन्या इमारतींचा सर्वे, तातडीने पुनर्वसन आणि कठोर नियमांची अंमलबजावणी गरजेची आहे, नाहीतर असे हादरे वारंवार येत राहतील। आज भिवंडीत जे घडलं ते फक्त एका शहरापुरतं मर्यादित नव्हतं, ते प्रत्येक शहरातील, प्रत्येक गावातील सामान्य माणसांच्या सुरक्षेचा प्रश्न उभे करते। ज्यांनी आपले प्रियकर गमावले, त्यांच्या दुःखाला आज शब्द नाहीत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।